नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी तर्फे घेतली जाणारी राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज 3 मार्च 2019 पासून सुरू होत आहे। ही जी टेस्ट सिरीज आहे ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी आपली टेस्ट सिरीज आली होती त्यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे यानंतर सुरू होत आहे। तर ही जी राज्यसेवा मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे। एक लक्षात घ्या की जर आपण विचार केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप हे पूर्व परीक्षेपेक्षा तुलनेने खूपच विस्तारित आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामध्ये टॉपिक आणि सब टॉपिक, मुद्दे आणि त्याच्याशी निगडित असलेले उपमुद्दे यांची संख्या खूप जास्त आहे। त्यामुळे काय होतं की आपल्याला अभ्यास करत असताना काही ठराविक टॉपिक्स किंवा सब टॉपिक्स एखाद्या वेळेस आपल्या अभ्यासातून राहून जाण्याची शक्यता आहे, स्किप होण्याची शक्यता आहे। आणि मग एवढ्या संख्येने असल्यामुळे आपल्याला रिव्हिजन करताना, वाचन करताना एखादा मुद्दा राहिला किंवा त्याचं अंतिम परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले गेले तर आपलं नुकसान होतं। आता टेस्ट सिरीजचा याच्यामध्ये नेमका काय फायदा आहे? टेस्ट सिरीज मध्ये जर आपला एखादा पॉइंट राहिलेला असेल किंवा तो तितक्या चांगल्या पद्धतीने कव्हर झालेला नसेल किंवा ज्या लेवलला ऑप्टिमम लेवलला की स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेली जी अभ्यासाची पातळी आहे त्या टप्प्यापर्यंत जर तो कव्हर झालेला नसेल तर तो आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये ती गोष्ट लक्षात येते आणि आपण मग परत रिव्हिजन करताना ती गोष्ट आपल्याला लक्षात आल्यामुळे तो मुद्दा आपला स्किप होत नाही किंवा राहिलेला मुद्दा आपण अधिक चांगल्या रीतीने करू शकतो। किंवा काही टॉपिक आपण कव्हर केलेले असतात, आपण अभ्यासलेले असतात, परंतु प्रश्न सोडवताना आपल्याला ते प्रश्नही समजतात, परंतु आपण अंतिम उत्तरापर्यंत पोहोचताना आपल्याला काही अडथळे निर्माण होतात। म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की अभ्यासक्रमाचा आवाका जसा महत्वाचा आहे तसंच अभ्यासक्रमाची जी काठिण्य पातळी आहे त्या काठिण्य पातळीपर्यंत जाणं सुद्धा गरजेचं आहे। कारण त्या काठिण्य पातळीपर्यंत आपण गेलेलो नसल्यामुळे आपल्याला तो विषय समजतो, त्याचे प्रश्न समजतात, पण अचूक उत्तराची निवड करताना आपल्याला काही अंशी अडथळा तयार होतो। मग टेस्ट सिरीज दिल्यानंतर आपल्याला कळतं की नेमका काठिण्य पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण अभ्यास कशा पद्धतीने वाढवला पाहिजे किंवा कोणते संदर्भ आपण अधिक घेतले पाहिजे किंवा काही संदर्भामध्ये वाचन करताना आपण ते परत परत वाचण्याची गरज असते। काही वेळा काय होतं की एखादा पॉइंट आपण वाचला आणि वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्या साहाय्याने आपल्याला उत्तर सोडवता येईल किंवा प्रश्न सोडून आपल्याला अचूक उत्तर मिळू शकेल, परंतु काही वेळा ती एकदा दोनदा वाचून काही गोष्टी समजत नाही किंवा त्या गोष्टीसाठी आपल्याला परत परत वाचण्याची सुद्धा आवश्यकता असते। या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला त्याचा फायदा होईल। अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जर आपण बघितलं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ओव्हरलॅपिंग पार्ट भरायचे। ओव्हरलॅपिंग म्हणजे काय? एकच टॉपिक आपल्याला एकापेक्षा जास्त विषयामध्ये दिसतो। उदाहरणार्थ लोकसंख्या टॉपिक आपल्याला HRD मध्ये आणि इकॉनॉमी मध्ये दिसतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत संरचना विकासावरचे काही मुद्दे तुम्हाला इकॉनॉमी मध्ये पण दिसतात आणि इकडे ग्रामीण विकास म्हणून HRD मध्ये दिसतात किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स काही आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्या तुम्हाला ह्युमन राईट्स मध्ये पण आहेत आणि इकॉनॉमी मध्ये पण आहेत किंवा ह्युमन राईटचे काही पॉइंट पॉलिटीच्या पेपरमध्ये सुद्धा दिसतात किंवा जॉग्राफीचे सुद्धा काही मुद्दे तुम्हाला HRD मध्ये दिसू शकतात। म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की त्या अनेक ठिकाणी आहेत। आता यामुळे काय होतं की एक तर काही टॉपिक आपले परत परत वाचले जाऊ शकतात किंवा काही टॉपिक स्किप होतात। मग आपल्याला याचं नियोजन करताना कारण वेळ कमी आहे, कमी वेळेत आपला अधिक परिणामकारक अभ्यास होण्यासाठी आपल्याला त्या योग्य सगळे मुद्दे त्या प्रत्येक टप्प्यापर्यंत पोहोचण्याबरोबर त्या काठिण्य पातळीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। टेस्ट सिरीज मध्ये समजा मग आपल्याला गोष्टी लक्षात येतात की ही गोष्ट आपली परत परत वाचून होते, ही स्किप राहिलेली आहे आणि त्यामुळे या टॉपिकवर आपल्याला चांगले प्रश्न जमतात, पण हा वीक एरियात राहतोय। मग आपल्याला कळतं की आपले जे त्या ठिकाणी स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते, वीक पॉइंट्स कोणते किंवा एखादी गोष्ट आपली परत परत वाचून सुद्धा लक्षात येत नाही, मग त्यासाठी आपल्याला काही गायडन्सची गरज आहे का किंवा काही डिस्कशनची गरज आहे का, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज मधून कळून जातात। आता दुसरी गोष्ट अशी आहे की टेस्ट सिरीज मध्ये आपण प्रत्येक प्रश्नावर विचार करतो। प्रश्नावर विचार केल्यामुळे काय होतं की आपल्या त्याच्याशी निगडित असलेले सगळे मुद्दे तिथं स्ट्राईक होतात। ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुमचा अभ्यास अधिक परीक्षाभिमुख होतो, कारण आपल्याला ते परीक्षेमध्ये विचारलेले संदर्भ ताजे असतात आणि त्यामुळे पुस्तक वाचताना आपल्या त्या गोष्टी लवकर चांगल्या रीतीने समजू शकतात। अजून काय होऊ शकतं तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता परीक्षेमध्ये आपण एखादा पर्यायाचा विचार केला आणि तो कधी कधी तो प्रश्न विचारला जात नाही, पण त्या पर्यायाशी निगडीत असे एखादा नवीन प्रश्न विचारला जातो, परंतु आपण तो वाचलेला असतो, ती टर्म आपण कधीतरी वाचलेली असते आणि त्यामुळे त्या टर्म आपल्याला स्ट्राईक झाल्यामुळे आपण अभ्यास केलेला असतो आणि ज्यावेळेस अंतिम आयोगाच्या परीक्षेत तो प्रश्न विचारला जातो त्यावेळेस साहजिकच आपला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स चांगला असतो, आपण ते प्रश्न अधिक चांगल्या रीतीने सोडवू शकतो।
तर तसेच काही प्रश्न आपण वाचलेले आहेत, ते प्रश्न तशा पद्धतीने आले परीक्षेत तर साहजिकच आपला अचूकता वाढते, स्पीड वाढतो आणि आपल्याला त्या ठिकाणी चांगला स्कोर मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अजून यामध्ये जर आपण टेस्ट सिरीजचा विचार केला, ज्या गोष्टी रिव्हिजन मध्ये आपल्याला अधिक उपयुक्त ठरतात, कारण का आता आपण टेस्ट सिरीज मध्ये आपली जी टेस्ट सिरीज आहे यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक पहिला मुद्दा, टेस्ट सिरीज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते तर तुम्हाला दिले जाणार आहे, त्याची आन्सर की पण दिली जाणार आहे, पण त्याचबरोबर त्याचं जे डिस्कशन आहे ते डिस्कशन तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पण असेल आणि ऑफलाईन म्हणजे आपले फॅकल्टी मेंबर्स, आपले जे विषय तज्ञ आहेत ते तुम्हाला त्याचं डिस्कशन करणार आहे, पण त्याच्या आजूबाजूची माहिती आपल्याला चांगल्या रीतीने कळते. तसंच लेखी स्वरूपात सुद्धा डिस्कशन दिलेलं आहे. लेखी स्वरूपात विश्लेषण देत असताना आपण काय करतो, जरी त्या प्रश्नाशी निगडीत असलेली जी काही माहिती आहे की ती तुम्हाला इतर ठिकाणी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी आहे ती सुद्धा दिली जाणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा एक सर्वसाधारणरित्या सगळ्या बाजूने ओव्हरऑल अभ्यास होण्यासाठी त्याचा मदत निश्चितपणे उपयोग होणार आहे. आता जर आपण बघितलं यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी हे जे विषय आहेत यांचा लेखी स्वरूपाचा म्हणजे विस्तारित स्वरूपाचा निबंध आहे, सारांश लेखन आहे, भाषांतर आहे, असा सुद्धा पेपर आहे. आता याचा सराव केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. अंतिमतः तुम्ही जर 5 वेळा तो पेपर सोडून बघितलेला असेल तर तुमच्या ज्या त्रुटी असतील किंवा तुमच्या ज्या राहणाऱ्या चुका आहेत त्या लक्षात येऊ शकतील. तुम्हाला ते पेपर तपासून दिले जातील, त्याच्यासाठी आवश्यक असणारे इनपुट्स दिले जातील की कशा पद्धतीने तुम्ही याच्यात अजून सुधारणा करू शकता. आणि त्यामुळे साहजिकच तुम्हाला तुमच्या अभ्यासाची परिणामकारकता वाढवण्यासाठी याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तसंच एक सर्वसाधारण आपण कुठे आहोत म्हणजे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला त्या ठिकाणी अभ्यासाची दिशा कशी आहे, किती प्रमाणात आपण काही गोष्टी त्रुटी आहेत किंवा कोणत्या सुधारणा करणं गरजेचं आहे, या गोष्टी सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या रीतीने अंदाज येऊ शकतो. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज आपली 3 मार्च 2019 पासून सुरू होणार आहेत. याच्यात 5 अशा कॉम्प्रिहेन्सिव्ह संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या टेस्ट असणार आहेत. प्रत्येक विषयाच्या 5 म्हणजे एकूण 30 अशा टेस्ट असणार आहे. याची रचना सुद्धा आयोगाच्या धर्तीनुसार असणार आहे. म्हणजे दर रविवारी पेपर असणार आहे. एका रविवारी मराठी इंग्रजी, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन भाग 1, सामान्य अध्ययन भाग 2, त्याच्या पुढच्या आठवड्यात सामान्य अध्ययन भाग 3, सामान्य अध्ययन भाग 4, अशा पद्धतीने या पेपरची रचना केलेली आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्याला अशा 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे 5 गुणिले 6 अशा 30 टेस्ट दिल्याने एक त्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी विद्यार्थ्याला याचा निश्चितपणे फायदा होईल. ही जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजची संपूर्ण माहिती तुम्हाला याबरोबरच्या माहिती पत्रकात दिलेली आहे. तुम्हाला याची आपल्या युनिकच्या सर्व ब्रँचेसवर सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यासाठीचे जे नंबर्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्यावर तुम्ही संपर्क साधून तुम्हाला त्या टेस्ट सिरीजची नेमकी म्हणजे माहिती अजून चांगल्या रीतीने मिळू शकेल. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.